ताई, काय नाव तुमचं? कोणत्या मिठागरावर तुम्ही आहात? आता तुम्ही मगाशी त्या ठिकाणी फील्डवर काम करत होतात. काय अनुभव आहे? मिठागरांमध्ये उत्पन्न आहे, कसं आहे सगळं? माझं नाव वैशाली अजय पाटील. मी हरिश्चंद्र शंकर पाटील यांची मुलगी. मी इथे मिठागरावर आम्ही लहानपणापासून आमचं हे मिठागर काम करत आहेत. ज्या मिठागरावर मजुरी कामगार आहेत, ते कामाला मजुरी त्यांना 150 रुपये प्रमाणे काम करत, ते आता मजुरी झाली 500 रुपये कामगारांची. त्या आम्हाला कामगार परवडत नाही. तरी आम्ही आमच्या ह्या काकांच्या मुली, आम्ही 18 मुली येऊन इथे काम करतो आग्रावर. ज्या मीठ उत्पादक कोंड्या फोडणं, हे काम आता कोंड्या फोडत होतो, हे काम आम्ही करत होतो. अशा ह्या मुली, आमच्या काकाच्या मुली येऊन आम्ही सकाळूत येऊन लवकर काम करत जातो. पण तरी आम्हाला हे कामगार परवडत नाही. तरी हे आम्ही सकाळी काम करत असताना आमचे एवढे 4 पिढ्या काम करून गेले. पण आमचे सगळं भाऊ आहेत, ते कामालाही मजुरीशी नाही. हे शेतकरी गव्हर्नमेंटचं काम करतात, ते कामाला हे काम करत तर हे पोट भरतून मिठाचं. हा मिठाने उत्पादक भेटेल तर मीठ आम्हाला मीठ काम करू तर हे काम मजुरी कामगारांची मजुरी देऊ शकतो. असं आम्हाला हे कामाला मजुरांना काम करायला लागते. एवढं सरकार नोकरदार गावोगाव पोरं कामाला आहेत, पण आमची पोरं सगळी भावल हे मिठानंच काम करून आमचं दिवस गेले. एवढी पिढ्या आमची एक शेतकरी कामगार म्हणजे गव्हर्नमेंटला कामाला आहेत पोरं गावोगावात, तरी आमची पोरं सगळी शेतकरी मिठानंच काम करून त्यांचा दिवस गेलेत. हे पोरांचं कसं आता हे होईल, भविष्य होईल, हे आम्हाला आता मिठाचे ह्याच्यासाठी सरकारही आम्हाला हे करत नाही, कामाला लावत नाही. हो, गव्हर्नमेंटची नोकरी आहे, सेक्रेटरी काम करे, ते लोकांना दुसऱ्यांच्या मुलांना लावतात. पण आमचे काम करतात एवढी पोरं, त्यांना लावत नाही. त्यांनाही लोक दुसऱ्या मुलांना कामाला लावतात. हे काम कसं आहे इथं? प्रदूषण, हे काळं पाणी दिसतंय, हे कंपनीच्या पाण्याच्या मुलं हे प्रदूषण होते. पाणी कुठून आणताय? पाणी हे आम्ही तिकडनं खारला उदानाचं पाणी, भरतीचं पाणी येते, ते दुसऱ्या कोंड्यात येते. दुसऱ्या कोंड्यातून तिसऱ्या कोंड्यात पाणी येऊन ते मीठ तयार होते. काय आता सरकारला तुमची मागणी आहे? सरकारने तुम्हाला इथं या ठिकाणच्या कामगारांना घरं किंवा तुम्हाला पाण्याची व्यवस्था केली आहे? काहीच नाही व्यवस्था केली. पाणी एवढ्या 3 पिढ्या 4 पिढ्या चालू झाली, पण शेतकऱ्यांना म्हणजे कामगारांना पाण्याचीही सोय केली नाही. त्यांना प्यायची पाण्याची पण नाही सोय केली. आणि घरकुल म्हणून देणार होते शेतकरी, म्हणजे काम करतात मजूरकर, त्यांना घरकुल बांधून देणार होते, तेही मदत केली नाही यांनी. ते बांधले ते मोरून देतात, सांगतात मोरा तुम्ही, अशी धमकी देऊन जातात साहेब लोक डिपार्टमेंटचे. सरकारकडे काय सरकारकडे विनंती आहे काय, आम्हाला इथे घरकुल बांधून देणे, का आमची ही जमीन आहे ती आम्हाला नावी होणं ही गरजेची आहे. अजून नावावर नाही झाली. हे आम्ही कसवणूक आहेत म्हणून हे आमचं कुल लागायला पाहिजे.